नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या GFCच्या तासाला मूल्यमापन तंत्र तसंच परीक्षण तंत्र या उद्योग व्यवसायाच्या बाबतीतच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर समविच्छेदन बिंदू जो आहे तर तोही आपण पाहिलेला आहे. त्याच पद्धतीने प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र याच्या व्याख्या बघितलेली आहे. तसंच प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र याबाबत तज्ज्ञांनी सांगितलेले जे काही टप्पे आहेत त्याचा आपण विचार कालच्या तासाला केलेला आहे. तर आजच्या तासाला आपण प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र याचे फायदे विचारात घेणार आहोत मित्रांनो. तर काल आपण चर्चा केलेली आहे, कुठलाही व्यवसाय असो किंवा कुठलाही उद्योग असो तर त्याच्या बाबतीत आपण मूल्यमापन करणं गरजेचं आहे. तसं त्या उद्योगाचं त्या व्यवसायाचं आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून परीक्षण करणं गरजेचं आहे. उदाहरण आपण पाहिली होती, म्हणजे आपण जेव्हा परीक्षा घेतो विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच आपल्याला कळतं की त्या वर्षी आपण किती कला हस्तगत केलेली आहे, किती ज्ञान मिळालेलं आहे किंवा आपल्याला किती ज्ञान मिळवायचं आहे. म्हणजे हे परीक्षण तंत्रातून लक्षात येतं आपल्याला. म्हणजे कुठलाही उद्योग असो कुठलाही व्यवसाय असो त्या संदर्भात आपण मूल्यमापन करण्याची गरज असते किंवा त्याच्या संदर्भात आपण परीक्षण तंत्र अवलंबणं आवश्यक असतं, जेणेकरून त्याच्यातील त्रुटी आपल्याला लक्षात येतात. त्या त्रुटी कमी करून भविष्य काळामध्ये आपला उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासाठी मदत होते. ज्या कमकुवत बाजू आहेत तर त्या पॉझिटिव्ह बाजू आपल्याला कशा करता येतील तर हे सुद्धा आपल्याला या परीक्षण तंत्रातून आणि मूल्यमापनातून लक्षात येण्यासाठी मदत होते. तर मित्रांनो, हेच मूल्यमापन पद्धत आणि परीक्षण तंत्र याचे फायदे आपल्याला सांगता येतील. निश्चितच ढोबळमाना जर आपण चर्चा करायची म्हटलं तर या परीक्षण तंत्रामुळं आपला उद्योग व्यवसाय फायद्यात आहे का तोट्यात आहे हे कळण्यासाठी मदत होते. जर तोट्यामध्ये असेल तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळतं. त्याच पद्धतीने कुठल्या बाबीवर आपण लक्ष दिलं नाही, कच्चा माल आपल्याला योग्य वेळेमध्ये मिळाला नाही का, मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये आपण मागं पडलो का, ग्राहकांचे जे काही सजेशन आहेत, ग्राहकांकडून आलेले ज्या काही सूचना आहेत त्याचं आपण पालन केलं नाही का. जशा वेगवेगळ्या ज्या त्रुटी आहेत किंवा वेगवेगळे ज्या काही कमकुवत बाजू आहेत तर त्या लक्षात येण्यासाठी परीक्षण तंत्र आणि मूल्यमापन पद्धती याचा फायदा किंवा याचं महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर पहिला फायदा दिलेला आहे मित्रांनो, तो म्हणजे उपलब्ध संसाधनांचा वापर करून आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीत जे पर्याप्त आपलं उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी मदत होते. म्हणून याच्यासाठी परीक्षण तंत्र किंवा मूल्यमापन पद्धत किंवा प्रकल्प मूल्यमापन हे फायदेशीर आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे आपल्याकडे उपलब्ध साधन सामग्री, आपल्याकडे उपलब्ध असणारं मनुष्यबळ, आपल्याकडं उपलब्ध असणारी ती कारखान्याची वास्तू आहे किंवा आपल्याकडे उपलब्ध असणारा कच्चा माल आहे, आपल्याकडं उपलब्ध असणारं मॅनेजमेंट कौशल्य आहे, आपल्याकडे उपलब्ध असणारी ती जागा आहे, आपल्याकडे उपलब्ध असणारी यंत्रसामुग्री आहे, आपल्याकडे उपलब्ध असणारं भांडवल आहे. जशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, वेगवेगळी जी संसाधनं आहेत तर त्याचा आपल्याला यथोचित उपयोग आपल्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीत करून घेण्यासाठी मदत होते. म्हणून प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र याचा फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, उपक्रमामध्ये ज्या काही अनिश्चितता असतात तर त्या अनिश्चितता कशा हाताळाव्यात याबाबत आपल्याला व्यवस्थापन तंत्र सुद्धा या मूल्यमापनातून किंवा परीक्षण तंत्रातून ते मिळण्यासाठी मदत होते. म्हणजे कुठलाही उद्योग असू द्या, कुठलाही व्यवसाय असू द्या, त्याच्यामध्ये अनिश्चितता असते. मग त्या अनिश्चिततेवरती आपण विचार केला पाहिजे, त्या अनिश्चिततेवरती आपण मात केली पाहिजे, जेणेकरून तो प्रकल्प आपल्याला किंवा तो जो कारखाना आहे तो आपल्याला व्यवस्थित पद्धतीने चालविण्यासाठी मदत होईल. जे अनिश्चितता कळण्यासाठी आणि कळलेल्या अनिश्चिततेवरती यथोचित उपाययोजना करण्यासाठी आपल्याला प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र हे फायदेशीर आहे किंवा महत्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, योग्य कृती योग्य वेळेला आणि नियोजित वेळेमध्ये संघटनेत पूर्ण होण्यावर हे तंत्र भर देते.
जे कुठलाही उद्योग असो व्यवसाय असो त्याच्यामध्ये ज्या कृती केल्या जातात मित्रांनो, त्या कृती वेळेवरती व्हायला पाहिजेत. तसंच नियोजित वेळ त्याच्यासाठी आपण निश्चित करणं गरजेचं असतं. या सर्व बाबी घडून येण्यासाठी प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र हे फायदेशीर ठरतं. त्या प्रकल्प मूल्यमापनातून त्या परीक्षण तंत्रातून आपल्याला लक्षात येते की आपण बाबा खरंच उशिरा प्रकल्प सुरू केलेला आहे, किंवा आपण जे वेळेचं नियोजन केलेलं आहे, जी वेळेवर कामं करायला पाहिजे होती त्याच्या बाबतीत आपण कमी पडलेलो आहोत. नियोजित वेळेमध्ये योग्य ती कामं आपण करण्यासाठी मागं पडलेलो आहोत. कच्चा माल आणणं असेल, तो कारखाना उभारणं असेल, किंवा मजुराला लावणं असेल, किंवा तयार केलेला माल बाजारपेठेमध्ये नेणं असेल, त्या बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर ग्राहकाच्या मनामध्ये जागृती करण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत, उदाहरणार्थ जाहिरात असेल किंवा काही मोफतची डिस्काउंटची सुविधा असेल, जशा अनेक गोष्टी या नियोजनबद्ध होणं गरजेचं असतं. आणि निश्चितच हे आपल्याला योग्य झाले किंवा नाही हे प्रकल्प मूल्यमापनातून आणि परीक्षण तंत्रातून लक्षात येण्यासाठी मदत होते. म्हणून आपण या परीक्षण तंत्राचं आणि प्रकल्प मूल्यमापनाचे फायदे आहेत किंवा महत्व आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, प्रकल्प जाळ्यात जोखीम विश्लेषण या तंत्रामार्फत समाविष्ट केली जाते. बरोबर आहे? म्हणजे ही जोखीम आपण किंवा जी जबाबदारी आहे, जी जोखीम आहे, ती आपण कितपत पेलण्यामध्ये समर्थ ठरलो किंवा कितपत आपण असमर्थ ठरलो हे कळण्यासाठी प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र याचं महत्व आहे असं म्हणता येईल आपल्याला, किंवा ते फायदेशीर ठरतात. जोखीम आपण उचलण्यासाठी कमी पडलो म्हणून उत्पादन कमी झालं, विक्री कमी झाली, नफा कमी मिळाला, आणि आपण या स्पर्धेमध्ये किंवा जी निकोप स्पर्धा असते त्याच्यामध्ये आपण मागे पडलो आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान झालं. म्हणजे या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या कळण्यासाठी प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र हे कसं आहे तर अत्यंत महत्वाचं आहे किंवा ते फायदेशीर आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण कुठलाही उद्योग असो मित्रांनो किंवा कुठलाही व्यवसाय असो, त्याच्यामध्ये जोखीम पत्करणं एक महत्वाचं कर्तव्य असतं त्या उद्योजकाचं, त्या व्यावसायिकाचं. या जोखमीच्या बाबतीत आपण मूल्यमापन करणं आवश्यक आहे. जेवढी जोखीम जास्त असेल तेवढा फायदा किंवा तेवढा आपल्यासाठी त्या उद्योगासाठी ती महत्वाची गोष्ट असते. तेवढा फायदा अधिक मिळू शकतो किंवा तितक्या आपल्याला त्या उद्योग व्यवसायातील बारीक सारीक गोष्टी सर्व कळण्यासाठी मदत होते. तेवढा आपण परफेक्ट बनू शकतो, तेवढं आपल्याला ते उद्योग व्यवसाय चालवण्यासाठीची कौशल्य हस्तगत होण्यासाठी मदत होते. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ही जी जोखीम आहे किंवा ही जी जबाबदारी आहे त्याबाबतची कौशल्य आपल्याला कळण्यासाठी, त्याच्यामध्ये आपण पारंगत होण्यासाठी प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्राचा फायदा आहे किंवा याच्यामुळेच ते शक्य होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने प्रकल्पातील निर्णायक कृती घेणं म्हटलेलं आहे. तर याच्यासाठी प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र महत्वाचं आहे. आता निर्णायक कृती म्हणजे काय? महत्वाचं म्हणजे प्रकल्प उभारण्यापासून आपण निर्णय घेत असतो. बरोबर? एक उद्योजक होण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. बाबा अनेक उद्योगापैकी कुठला उद्योग निवडायचा किंवा निवडलेल्या उद्योग कुठल्या ठिकाणी चालू करायचा, त्याची जी उत्पादन क्षमता आहे ती किती ठेवायची, जी उत्पादन पद्धती आहे ती आधुनिक ठेवायची, पारंपरिक ठेवायची का मिश्र ठेवायची, भांडवल कुठून उपलब्ध करायचं, जागा, इमारत, वीज असेल, मजुरांचा पुरवठा आहे, वाहतूक आहे, विक्री व्यवस्था, बाजारपेठ, अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत मित्रांनो आपल्याला निवड करावी लागते. म्हणजे उद्योजक म्हटल्यानंतर, व्यावसायिक म्हटल्यानंतर आपल्याला निवड करणं भाग आहे अनेकापैकी एकाची, की जो पर्याय कसा आहे अत्यंत चांगला असतो, जो पर्याय कमीत कमी श्रमामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारा तो पर्याय असतो. उपलब्ध यंत्रसामुग्रीचा, उपलब्ध निविष्ठांचा योग्य पद्धतीने उपयोग करून देणारा तो पर्याय असू शकतो. आणि हा पर्याय मित्रांनो कळण्यासाठी आपण प्रकल्प मूल्यमापन केलं पाहिजे किंवा परीक्षण तंत्र आपण अंमलात आणणं गरजेचं आहे. मी वारंवार उदाहरण सांगतो मित्रांनो, एखाद्या इयत्तेमध्ये आपल्याला कमी गुण मिळतात त्याचं मूल्यमापन आपण केलं पाहिजे मित्रांनो. आपण किती लेक्चर अटेंड केले, आपण किती प्रकल्प पूर्ण केले, लिहून दिले, आपली उपस्थिती काय होती,
आपण व्हायवा कशी दिलेली आहे, आपण अभ्यासपूरक अभ्यासेतर उपक्रमामध्ये किती सहभागी झालो, त्याच्यामध्ये आपलं योगदान किती आहे. म्हणजे या सर्व गोष्टीचं जेव्हा आपण मूल्यमापन करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं खरंच बाबा आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत, म्हणून आपल्याला कमी गुण मिळालेले आहे किंवा आपल्या सरांनी आपल्या गुरुजींनी आपल्याला इथं कमी गुणदान केलेलं आहे. तर मित्रांनो, याचं सुद्धा आपण जेव्हा परीक्षण करू, जेव्हा मूल्यमापन करू, तेव्हा आपल्याला त्या त्रुटी लक्षात येतात आणि पुढच्या इयत्तेमध्ये आपण त्या त्रुटी कमी करण्यासाठी प्रयत्न करू लागतो. आणि निश्चितच त्या त्रुटी जेव्हा कमी होऊ लागतात तेव्हा आपल्याला चांगले गुण मिळू लागतात. म्हणून कुठलाही उद्योग असो, कुठलाही व्यवसाय असो, आपल्याला अशा निर्णायक कृती घ्याव्या लागतात मित्रांनो. आणि या निर्णायक कृती घेण्यासाठी प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र आपण अवलंबण्याची गरज आहे. कारण हे तंत्र अवलंबल्यानंतरच आपल्याला काय होतं लक्षात येतं इनपुट काय आणि आउटपुट काय आहे, आपल्या हाती काय लागलेलं आहे आणि आपल्या हातून काय निसटून गेलेलं आहे, निसटलेलं आहे. आणि जे निसटलेलं आहे ते हस्तगत करण्यासाठी आपल्याला अशा निर्णायक कृती घ्याव्या लागतात. नाही बाबांनो, आपण गेल्या वर्षी मजुरांना कमी पगार दिला म्हणून आपल्याला तोटा झाला. आपण गेल्या वर्षी जाहिरात करण्यामध्ये कमी पडलो म्हणून आपला तोटा झाला. आपण गेल्या वर्षी कच्चा माल आणून ठेवून तो साठविण्यामध्ये आपण कमी पडलो म्हणून आपण या ठिकाणी तोटा झाला किंवा नुकसान आपलं झालं. जसे अशा ज्या बाजू आहेत मित्रांनो, निगेटिव्ह बाजू असू द्या किंवा पॉझिटिव्ह बाजू असू द्या, त्या बाबतीत निर्णय घेणं महत्वाचं असतं. आणि हे निर्णय घेण्यासाठी अगोदर परीक्षण तंत्र आणि मूल्यमापन पद्धती आपण अवलंबणं गरजेचं असतं. म्हणून आपल्याला म्हणता येईल की असे हे मूल्यमापन तंत्राचे किंवा परीक्षण तंत्राचे फायदे आहेत. त्यानंतर मित्रांनो, जलद मार्ग अशी एक पद्धत आहे. निश्चितच जलद मार्ग पद्धत म्हणजे काय, तर आपण आपला उद्योग, आपला व्यवसाय सुरू केल्यानंतर ते उत्पादन लवकरात लवकर चांगल्या दर्जाचं कसं निर्माण करता येईल, याच्यासाठी जे अनेक मार्ग असतात त्या अनेक मार्गापैकी एक जवळचा, कमी खर्चातला आणि चांगल्यात चांगलं उत्पादन मिळवून देणारा मार्ग शोधणं, त्यालाच आपण जलद मार्ग पद्धत असं म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये क्रिटिकल पथ मेथड म्हणजे CPM, क्रिटिकल पथ मेथड असं त्याला म्हटलेलं आहे. जशी जलद मार्ग पद्धत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मी नेहमी उदाहरण देतो, आपल्याला समजा एखाद्या गावाला जायचं आहे, त्या गावाला जाण्यासाठी अनेक मार्ग असतात मित्रांनो. मग त्या मार्गापैकी जलद मार्ग कुठला आहे, रस्ता कुठला चांगला आहे, कमी तिकिटामध्ये आपल्याला लवकरात लवकर त्या गावाला कसं पोहोचता येईल, अशा सर्व गोष्टींचा आपण विचार करतो आणि त्याच्यातील योग्य पर्याय निवडतो आपण. त्याच पद्धतीनं कुठलाही उद्योग असू द्या, कुठलाही व्यवसाय असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळवण्यासाठी त्या वर्षातील जी काही आपली उद्दिष्ट आहेत, जी काही ध्येय आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला अशी जलद मार्ग पद्धत, क्रिटिकल मेथड आपल्याला निवडावी लागते. आणि त्याचा अवलंब आपण केला तरच आपला उद्योग, आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने प्रगती पथावर राहू शकतो, आपल्याला चांगल्या पद्धतीने नफा मिळवू शकतो आणि एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून आपल्याला ती पद्धत चांगला नावलौकिक मिळवून देऊ शकते. म्हणून अशी जलद मार्ग पद्धत आपण विचारात घेणं आणि ती आपल्या उद्योगाच्या बाबत, आपल्या प्रकल्पाच्या बाबत आपण ती अंमलात आणणं गरजेचं असतं. तर काही वैशिष्ट्य दिलेले आहेत मित्रांनो जलद मार्ग पद्धतीची. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या जलद मार्ग पद्धतीत किंवा अडथळ्याच्या कृती निश्चित केल्या जातात आणि त्यावर आधारित प्रकल्पाचा कालावधी अवलंबून असतो, तो जलद मार्ग निश्चित केला जातो. जे जलद मार्ग पद्धतीमध्ये जलद पद्धती तर अवलंबली जाते, त्याच्या जोडीला त्याच्यातील अडथळ्यांचाही विचार केला जातो मित्रांनो. ते अडथळे दूर कसे करता येतील, त्या अडथळे दूर करण्यासाठी कुठल्या पद्धती वापरता येतील, जेणेकरून ते ठराविक उद्दिष्ट आपल्याला गाठता येईल. ठराविक जे काही मेट्रिक टन आहे किंवा ठराविक वस्तूंच्या नगाचं उत्पादन आपल्याला करायचं आहे, ठराविक जी आपल्या वस्तूला मागणी आलेली ती मागणी आपल्याला पूर्ण करायची आहे. या सर्व बाबी गाठण्यासाठी आपल्याला ही जलद मार्ग पद्धत अडथळ्याविना आपल्याला निवडावी लागते. जर अडथळे येत असतील तर ते कमी करण्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक असतं. तसंच ठराविक आणि निश्चित कालावधीमध्ये ही पद्धत सर्वत्र किफायतशीर पद्धत म्हणून अवलंबली जाते, कारण याच्यामध्ये सर्व गोष्टी या वेळापत्रकाप्रमाणे नियोजित केलेल्या असतात
वेळापत्रक ठरलेलं असतं त्याचं, कुठल्या वेळेमध्ये कुठली कामं करायची आहे आणि ती कामं केल्यानंतर उत्पादन प्रक्रिया कशी सुरळीतपणे सुरू राहील, उत्पादन प्रक्रिया कशी जलद होईल आणि निश्चितच नफा कसा चांगल्या पद्धतीने मिळून जाईल, ग्राहकाची ती वस्तूला असणारी मागणी कशी पूर्ण करता येईल, जशा सगळ्या बाबीचं नियोजनपूर्व वेळापत्रक या जलद किंवा क्रिटिकल पथ मेथडमध्ये निश्चित केलेलं असतं. म्हणून हे या क्रिटिकल पथ मेथडचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने उपलब्ध मर्यादित संसाधनाच्या वाटपाबाबतचा आराखडा सुद्धा या क्रिटिकल मेथड मधून सिद्ध केला जातो किंवा तो आखला जातो. जे उत्पादन घेण्यासाठीची जी उत्पादन पद्धती आहे त्याचा जो आराखडा आहे किंवा जी मर्यादित संसाधनं आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग कसा करून घेता येईल याचा आराखडा सुद्धा या जलद मार्ग पद्धतीमध्ये निश्चित केला जातो. आपल्याकडे जागा एवढी आहे, जमीन एवढी आहे, मनुष्यबळ एवढं आहे, भांडवल एवढं आहे, बीज आहे, कच्चा माल आहे. मग या आहे ह्या उपलब्ध सामग्रीमध्ये आपल्याला कुठली पद्धत आणखीन अवलंबून चांगलं उत्पादन कमी वेळेमध्ये आपल्याला करता येईल याचा सर्व आराखडा या जलद मार्ग पद्धतीमध्ये क्रिटिकल पथ मेथडमध्ये नियोजित केला जातो. आपल्याला म्हणता येईल की हे सुद्धा या क्रिटिकल पथ मेथडचे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो काही फायदे दिलेले त्या पद्धतीचे, ते म्हणजे जलद मार्ग पद्धत संपूर्ण प्रकल्पाबद्दल बहुव्यापक दृष्टिकोन अंगीकारते. या जलद मार्ग पद्धतीमध्ये प्रकल्पाशी निगडीत असणारे जे काही बहुआयाम आहेत, अनेक घटक आहेत, अनेक बाजू आहेत, या सर्व बाजूंचा विचार या मेथडमध्ये केला जातो. सर्व सजीव निर्जीव घटक असतील, वेळ असेल, भांडवल असेल किंवा ग्राहक असेल, कच्चा माल असेल, उत्पादित वस्तू असेल, अशा सर्व इत्याभूत गोष्टीचा विचार या जलद मार्ग पद्धतीमध्ये केला जातो. म्हणून ही एक बहुआयामी दृष्टिकोन असणारी पद्धत आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि ही पद्धत अवलंबूनच आपल्याला आपला उद्योग व्यवसाय किंवा प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवता येऊ शकतो. म्हणून हा एक या पद्धतीचा महत्वाचा फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसंच कार्य वेळापत्रकामध्ये यथोचित बदल आपल्याला घडवून आणता येतो. कशामुळे? जरी क्रिटिकल पथ मेथड आपण अवलंबली तर. कारण या क्रिटिकल पथ मेथडवरून आपल्याला लक्षात येतं आपण जो मार्ग निवडलेला आहे त्याच्यामध्ये अडथळे काय आहेत, मग ते अडथळे दूर करून आणखीन आपल्याला कुठली जलद पद्धती अवलंबता येईल आणि कुठले मार्ग अवलंबता येतील, जे असा जो बदल आहे तर तो कार्य बदल हा या क्रिटिकल पथ मेथडमध्ये सुद्धा लक्षात घेतला जातो. म्हणून कार्यातील बदल आणि त्या बदलाप्रमाणे आपली उत्पादन प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी क्रिटिकल पथ मेथड फायदेशीर आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने या प्रकल्पातील जलद किचकट वृत्ती व्यवस्थापनाला शोधायची असल्याने कायम सावध राहावं लागतं आणि पर्यायी योजनाही आपल्याला आखाव्या लागतात. म्हणून ह्या पद्धतीचा फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे अनेक पर्याय आपल्याला हाताशी असावे लागतात. उत्पादन प्रक्रिया वाढवायची आहे, प्रति दिवशी, प्रति माह, प्रति वर्षी आपल्याला उत्पादनाची नग वाढवायची आहे, त्याच्यासाठी योग्य पर्याय असतात आणि या पर्यायाचा सुद्धा विचार मित्रांनो या क्रिटिकल पथ मेथडमध्ये लक्षात घेतला जातो किंवा या जलद मार्ग पद्धतीमध्ये असे पर्याय निश्चित केले जातात आणि ते पर्याय मित्रांनो आपण वेळोवेळी वापरत असतो. जे उत्पादन प्रक्रिया तर अखंडितपणे सुरू राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये खंड पडू देता कामा नये. मग अडथळे येत असेल तर त्या अडथळ्यांना पर्याय असतो. असे पर्याय सुद्धा आपण या जलद मार्ग पद्धतीमध्ये क्रिटिकल पथ मेथड मध्ये निर्देशित केलेले असतात, त्याच्या संबंधी आपण विचार केलेला असतो आणि निश्चितच आपल्याला हे अडथळे दूर करता येतात. म्हणून हा एक जलद मार्ग पद्धतीचा महत्वाचा फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने या जलद मार्ग पद्धतीमध्ये लहान लहान घटकाचं विभाजन केलं जातं मित्रांनो. जे मायक्रो जे युनिट्स आहेत, सूक्ष्म ज्या बाबी आहेत, त्या सर्वांचं एनालिसिस केलं जातं, या सर्व गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. हे सर्व घटक, त्याचं महत्व, त्याच्यामध्ये येणारे अडथळे आणि ते अडथळे दूर करण्यासाठीचे पर्याय, अशा सर्व बाबीतून, अशा सर्व अँगलमधून या पद्धतीमध्ये विचार केला जातो आणि आपली उत्पादन प्रक्रिया खंडितपणे सुरू ठेवली जाते. पण आपल्याला म्हणता येईल की अडथळे कमी येतात असे पर्याय जेव्हा असतात तेव्हा अशा सूक्ष्म घटकांचा अभ्यास जेव्हा केला जातो
तेव्हा अडचणी अडथळे कमी येतात आणि उत्पादन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने सुरू राहते. आणि आपल्याला म्हणता येईल की हा सुद्धा या क्रिटिकल पथ मेथडचा महत्वाचा फायदा आहे. त्याच पद्धतीने जलद मार्ग पद्धतीतून तयार झालेली योजना कार्य वेळापत्रकामुळे कार्य वाटप अधिक परिणामकारक करणे शक्य होते. ज्या जलद मार्ग पद्धतीमधून कार्य वेळापत्रक निश्चित झालेलं असतं आणि कार्य वेळापत्रक जेव्हा निश्चित होतं तेव्हा कार्याचं वाटप व्यवस्थित होतं आणि कार्याचं वाटप जेव्हा व्यवस्थित होतं तेव्हा ती सर्व कार्य योग्य वेळेला होतात, योग्य वेळेला उत्पादन प्रक्रिया सुरू होते, योग्य वेळेला उत्पादन प्रक्रिया सुरू राहते, योग्य वेळेला उत्पादन प्रक्रिया संपते, उत्पादित वस्तू तयार केलेल्या योग्य वेळेला बाजारपेठेमध्ये ग्राहकाकडे मिळण्यासाठी मदत होते आणि निश्चितच अशा सर्व गोष्टी वेळेवर होतात. पण आपल्याला म्हणता येईल की जलद मार्ग पद्धतीमध्ये जे कार्य वेळापत्रक असतं आणि अशा कार्य वेळापत्रकाचे पुढील अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. म्हणून जलद मार्ग पद्धतीचा हा एक महत्वाचा फायदा आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीने प्रकल्प योजना, कार्य वेळापत्रक, कालावधी, परिव्यय या बाबतीत माहिती उपलब्ध होते. कशामुळे तर जलद मार्ग पद्धतीमध्ये क्रिटिकल पथ मेथड जेव्हा आपण आपल्या उद्योगाच्या बाबतीत अवलंबतो तेव्हा प्रकल्प योजनाही तिथे आपल्याला निर्देशित कराव्या लागतात. बाबा हा प्रकल्प आपण राबवतोय त्याच्यामध्ये कोणकोणती योजना आहे, कर्मचाऱ्यासाठी कुठली योजना आहे, ग्राहकासाठी कुठली योजना आहे, कच्चा माल तो आपल्याला जो विक्रेता आहे त्याच्यासाठी कुठली योजना आहे, वाहतुकीसाठी कुठली योजना आहे, उद्योगातून तयार झालेली वस्तू सेवा त्याची निर्यात करण्यासाठी, आयात करण्यासाठी त्या संबंधात काय योजना आहेत, अशा विविध योजनांचा आराखडा या जलद मार्ग पद्धतीमध्ये निर्देशित केला जातो. त्याच पद्धतीने कार्य वेळापत्रक तर असतंच. उत्पादन प्रक्रिया कधी सुरू करायची, केव्हा संपवायची, किती वस्तूचं उत्पादन किती वेळेमध्ये करायचं आहे याची सर्व इत्याभूत माहिती या क्रिटिकल पथ मेथडमध्ये असते. तसंच कालावधी नमूद केला जातो मित्रांनो. कालावधी किती महिन्यामध्ये तो प्रकल्प उभा करायचा, किती महिन्यामध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू करायची किंवा कुठल्या सीझन मध्ये तो प्रकल्प आपण बंद ठेवायचा. जशा सर्व उत्पादनाच्या बाबतीत, आपल्या व्यवसायाच्या बाबतीत, सर्व गोष्टीच्या कालावधीच्या बाबतीत सर्व हे नमूद करणं गरजेचं असतं आणि हे या क्रिटिकल पथ मेथड मध्ये मित्रांनो त्याचा विचार आपण केलेला असतो, त्या बाबी आपण नमूद केलेल्या असतात आणि त्याच गोष्टी सर्व वेळेनुसार आपण करत असतो आणि त्याचे निश्चितच विविध फायदे आपल्याला मिळून जातात. म्हणून क्रिटिकल पथ मेथडचा हा सुद्धा एक महत्वाचा फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर असे वेगवेगळे फायदे आपल्याला क्रिटिकल पथ मेथडचे सांगता येतील. त्याच पद्धतीने मित्रांनो बँका आणि वित्तीय संस्थांची आवश्यकता म्हटलेला आहे. बघा, जे कुठलाही उद्योग असो, कुठलाही व्यवसाय असो, त्याच्यासाठी भांडवल हे महत्वाचं असतं. ते भांडवल आपण निश्चितच कच्चा माल आणणं, इमारत बांधणं, जागा खरेदी करणं, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, मजुरांचा पुरवठा, जाहिरात, वाहतूक, खरेदी, विक्री, आयात, निर्यात अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी त्या भांडवलातील वेगवेगळा भाग आपण वापरत असतो. निश्चितच या भांडवलाचा पुरवठा किंवा हे वित्त आपल्याला विविध वित्तीय संस्थांकडून मिळत असतं. मग त्या विविध वित्तीय बँका असतील किंवा वेगवेगळे वित्तीय संस्था असतील, त्या खाजगी असतील किंवा सहकारी असतील किंवा शासकीय संस्था असतील, तर अशा संस्था आपल्याला या उद्योग व्यवसायासाठी भांडवल पुरवठा करण्यासाठी मदतगार ठरत असतात किंवा मदत करत असतात. तर मित्रांनो आपण या ठिकाणी आज थांबूया, राहिलेला भाग आपण पुढील तासाला घेऊया. तर आजच्या तासाला आपण प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र याचे फायदे बघितलेले आहेत. तसंच क्रिटिकल पथ मेथड म्हणजेच जलद मार्ग पद्धत म्हणजे काय, त्या जलद मार्ग पद्धतीचे फायदे बघितलेले आहेत आपण. तसंच जलद मार्ग पद्धतीची काही वैशिष्ट्ये बघितलेली आहेत आणि आपण उद्योग व्यवसायासाठी वित्त पुरवठा करणारे बँका किंवा संस्था यांची जी आवश्यकता आहे किंवा गरज आहे ती आपण पुढील तासाला पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. काय अडचण असतील तर विचारत चला आणि उद्यापासून झूम ॲप वरती आपले लेक्चर होईल. सर्वांनी झूम ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला माझ्या विषयाची 10 वाजता लिंक टाकली जाईल. त्या निळ्या लिंकला तुम्ही क्लिक करून लेक्चर अटेंड करायचं आहे आणि जर तुम्हाला तो मीटिंग आय डी आणि पासवर्ड मागत असेल तर त्या लिंकवरतीच खाली मीटिंग आय डी आणि पासवर्ड आलेला आहे तो लिहून काढा
आणि जिथं तो मीटिंग आय डी आणि पासवर्ड मागेल तिथं तो मीटिंग आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लिंकला जॉईन व्हा आणि झूम ॲपवरती लेक्चर अटेंड करा. तर सर्वांची दररोज प्रेझेंटी घेतली जाईल, कारण तुम्ही आता तुमचं 12वीचं वर्ष आहे, तुम्हालाही काळजी असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.